ठीक आहे. फर्स्ट आपला लेसन आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय आणि इरॅशनल म्हणजे काय हे शिकायचं आहे. त्यावेळेचे वेगवेगळे ऑपरेशन्स आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, बघूया. तर फर्स्ट आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर म्हणजे काय? ठीक आहे, नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 अप टू पुढपर्यंत आपण लिहू शकतो, त्याला लिमिट नाही. यांना नॅचरल नंबर म्हणतात. नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात ऑनवर्ड. नेक्स्ट आहे होल नंबर. होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 4 अप टू डॅश 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 डॅश, त्याला आपण काय म्हणतो? होल नंबर्स. ठीक आहे, नॅचरल नंबर आणि होल नंबर्स मध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, होल नंबर्स 0 पासून स्टार्ट होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे आपण नंबर लाईन जर बघितली तर बघा असे नंबर्स असतात. -3 -2 -1 0 1 2 3 अप टू डॅश डॅश. इकडे पण खूप सारे नंबर असू शकतात. तर यांना काय म्हणतो आपण? इंटिजर्स. काय म्हणतो? इंटिजर्स, की जे मायनस पण असतात आणि प्लस पण. निगेटिव्ह नंबर अँड पॉझिटिव्ह नंबर यांना आपण काय म्हणतो? इंटिजर्स. ठीक आहे, काय म्हणतो त्यांना? इंटिजर्स. त्यानंतर आहे बघा रॅशनल नंबर. आता आपल्याला लेसनच आपला आहे रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स मीन्स द नंबर इज इन द m डिवायडेड बाय n फॉर्म. ठीक आहे, m डिवायडेड बाय n फॉर्म बट n इज नॉट इक्वल्स टू 0. यांना काय म्हणतो आपण? रॅशनल नंबर. काय म्हणतो? रॅशनल नंबर. ठीक आहे, m आणि n हे काय असतात? इंटिजर असतात, पण हा n काय पाहिजे? 0 नको. 0च्या व्यतिरिक्त कोणताही नंबर असला तरी चालेल. ठीक आहे, याला रॅशनल नंबर म्हणतो. रॅशनल नंबर म्हणजे काय कळलं? m डिवायडेड n फॉर्म. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर 3/2 1/2. ठीक आहे, हे काय आहे? रॅशनल नंबर. त्यानंतर टॉपिक आहे टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. यावरचा डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहेत. बघा प्रॅक्टिस सेट आहे 1.1. शो द फॉलोइंग नंबर ऑन नंबर लाईन. ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. ठीक आहे, काय? ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचे आहे? नंबर लाईन वर एक्झाम्पल दाखवायचे आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय करूयात बघा, नंबर लाईन ड्रॉ करू. ठीक आहे, या पद्धतीमध्ये नंबर लाईन असते. ठीक आहे, इथे सेंटरला आपण थोडीशी माझ्याकडनं जरा थोडीशी खालीवर झाली, आपण ते सरळ करूया. ठीक आहे, बघा हे आहे आपण नंबर लाईन. इथे काय सेंटरला काय असतो? 0. सेंटरच्या राईट साईडला इकडे काय असतात? सगळे पॉझिटिव्ह नंबर आणि ह्या साईडला काय असतं? लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह नंबर. ठीक आहे, मग आता नंबर लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. ह्या नंबर साठी ड्रॉ करायचे आहे. त्यासाठी हे 0 1 2 3 याच्यातला डिस्टन्स घेताना सुद्धा आपल्याला हे चेक करायचं आहे. ठीक आहे, बघा सगळ्यांचा बेस काय आहे? 2. काय आहे? 2. मग हे नंबर घेताना पण आपल्याला त्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे दोन नंबर मधलं डिस्टन्स किती घ्यायचं? 2. बघा समजा इथे हा 0 आहे, 1 आणि 2. मग इथे काय लिहायचं आपण? 1. बघा 2 डिस्टन्स आहे ना, मग 0 नंतर 2 पॉईंट म्हणजे सेकंड जो पॉइंट असेल त्याला आपला येणार 1. हा काय आहे? 1. त्याच्या पुढे बघा परत 1 2. इथे काय घेणार? 2. परत 1 2. इथे येणार 3. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पुढचे पॉइंट ड्रॉ करू शकतो. सेम तसं तिकडे करायचं. बघा इथे काय येणार? -1. इथे काय येणार? -2. इथे काय येणार? -3. समजलं? इथे हे जे डिनॉमिनेटर आहेत ना छेद, त्याच्यावर डिपेंड आहे. ते 2 होते म्हणून यांचा डिस्टन्स आपण काय 2 पॉईंटचं म्हणजे 2 पॉईंटचं घेताना पण इथे सेंटरला आपल्याला 1 पॉईंट दिसतो आणि हा एक 1चा हा आपला पॉईंट असे 2 एवढं काय असतं डिजिट्स. सपोज बघा इथे जर समजा 3 असतं तर काय केलं असतं आपण? 3 असतं तर काय केलं असतं? हा एक पॉईंट आणि इथे काय घेतला असता? 1. जेवढे डिजिट्स चेंज होत आहे तेवढं डिस्टन्स त्यांचं काय करायचं? चेंज करायचं. ठीक आहे, नंबर लाईन आधी आपण ड्रॉ केली. अंदाजे नंबर लाईन ड्रॉ करायची नाही, हे डिस्टन्स आहे ते मोजून घ्यायचं. कारण हे जे पॉइंट्स आहे हे या नंबर लाईन वर आपल्याला दाखवता आले पाहिजे. ते काय साधे 1 2 3 4 असे दाखवायचे नाहीये. ठीक आहे, पहिला नंबर आहे बघा
3/2 काय आहे 3/2 बघा 0 पासून आता काय करा काउंट करायला सुरुवात करायची फक्त हा 3 नंबर याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे काय आहे तो 3 म्हणजे 0 पासून थर्ड पोझिशनला हा नंबर असणार बघा 1 2 3 इथे आला 3 म्हणजे इथे काय आहे आपला हा पॉइंट काय आहे 3/2 काय केलं बघा 3/2 होता वरचा नंबर काय आहे 3 म्हणजे 0 पासून काय करायचे इकडे 3 मोजायचा तर हा पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह साईडला घेतला निगेटिव्ह असता तर निगेटिव्ह साईडला घेतला असता बघा 1 2 आणि 3 3 आहे इथे आपण तो पॉइंट दाखवला नेक्स्ट पॉइंट बघा 5/2 म्हणजे काय करायचं पॉझिटिव्ह आहे 0 पासून 5 पॉइंट्सच्या डिस्टन्सवर हा नंबर असणार बघा 0 इथे 1 2 3 4 5 इथे आहे म्हणजे हा पॉइंट आपला 5/2 इथे येणार ठीक आहे 5/2 इथे आला नेक्स्ट नंबर बघा काय आहे -3/2 आता हा आपला मायनस साईडला येणार 3 डिस्टन्सवर बघा 0 पासून 1 2 आणि 3 इथे काय येणार -3/2 अशा प्रकारे आपण सगळे पॉइंट ह्या नंबर लाईन वर ड्रॉ केलेले आहेत काय केलं समजलं नंबर लाईन आधी एक ड्रॉ करा ठीक आहे त्यानंतर काय करा हे जे गिवन एक्झाम्पल आहे त्याचं डिनॉमिनेटर बघा डिनॉमिनेटर वर ह्या दोन नंबर मधला डिस्टन्स डिपेंड असतो जर इथे 2 आहे तर ह्या दोन नंबरच्या मध्ये 1 पॉइंट येणार जर 3 असता तर काय आले असते 2 नंबरच्या मध्ये 2 पॉइंट आले असते असे ते इक्वली वाढत जातात ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता बघा इथे 8चा डिनॉमिनेटर आहे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू आता फर्स्ट आपण नंबर लाईन ड्रॉ करूया सेंटरला काय असतो 0 इकडे सगळे पॉझिटिव्ह असणार इकडे निगेटिव्ह असतात डिनॉमिनेटर बघा काय आहे 8 म्हणजे 2 नंबर मधलं अंतर आता किती असणार 8 पण पॉइंट दिसताना आपल्याला किती दिसणार 7 कारण पुढचा जो नंबर असणार तो 8 नंबर पॉइंटला असणार ठीक आहे 0 पासून स्टार्ट करू आपण 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इथे आला इथे काय येणार आपला 1 ठीक आहे पुढे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इथे काय येणार 2 समजलं काय गेलं डिनॉमिनेटर किती होता 8 म्हणून 0 पासून पुढचा नंबर 8 प्लेसला येणार म्हणून बघा 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 8 प्लेसला आला आता सेम इकडे तसंच करायचं 1 2 3 4 5 6 7 8 इथे काय आला -1 1 2 3 4 5 6 7 8 इथे काय आला -2 ठीक आहे या पद्धतीने आपण ड्रॉ केलं आता पॉइंट दाखवायचे आहे बघा काय आहे -5/8 काय आहे -5/8 मायनस आहे म्हणजे लेफ्ट साइडला येणार 0 पासून काय करणार बघा हा आहे काय आहे 5 म्हणजे 0 पासून 5 डिजिट्स वर हा पॉइंट असणार 1 2 3 4 and 5 ठीक आहे इथे हा नंबर आपण ड्रॉ करू शकतो -5/8 समजलं काय केलं इथे -5 म्हणजे 5 आहे तर काय केलं आपण 5th डिजिट वर हा नंबर ड्रॉ केला नेक्स्ट नंबर आहे 11/8 म्हणजे 0 पासून 11th पोझिशनला हा पॉइंट असणार मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इथे 11 आला म्हणजे इथे काय आहे तो 11/8 अशा पद्धतीने आपण हा पॉइंट दाखवू शकतो समजतंय खूप इझी आहे फक्त हे बघा डिनॉमिनेटर बघा आणि काय करायचं हे जे 0 आणि 1 किंवा ते पुढचे जे नंबर आहे त्यांच्यातलं डिस्टन्स तुम्हाला फक्त कळलं पाहिजे आता इथे 8 होतं ना त्यामुळे काय हा 0 पासून पुढचा जो नंबर आहे 1 हा कितव्या प्लेसला पाहिजे 8 प्लेसला आला पाहिजे समजा 6 असतं तर काय 6 डिनॉमिनेटर असतं तर काय केलं असतं तुम्ही 0 पासून हा 1 नंबर 6 प्लेसला आला असता अशा पद्धतीने सेट केलं असतं ठीक आहे ही मेथड आपली आहे इझी आपले पॉइंट नंबर लाईन वर शो करण्याची